आता चालले नाही तर आम्ही उतरलेलो आहे गॅस भरून ह्याच्या परी बघू शकते तर हाय गाईज आता बाबा ऐकत गाईज हाय गाईज इथे आम्ही आता गॅस टाकायला बसलोय बाला पारू बाकी तिकडे गेलं बाकीचं तिथं गेलं घेणं काही नाही बाबू कशी होतं तिथे कच्ची बाबू पण बघला आमच्या बाबूच्या अंगावर गौरी मस्ती आहे इथे दीदी खायचा तर हे गाई तिथे आता आम्ही नाश्ता करायला आलेला आहे बाबू बघा मामाने घेतले म्हणे व्यापारले अरे लिस्टिप लागले लिस्टिप लागले ए जोनी गाईस नाश्ता सुरू झाले आणि आज येतो स्नॅप परी दिसत बी नाही परसा 400 ही परी इथे मी दीदी पारू विनय आणि बाबू माते की जय बोल ना कम बोला कडल गाईज बघू शकता यांचं रौनकला बघा पोरी बघायला चालले तो बाला यावी सगळे कपडे चेंज के बाबा बराच मोठा फुल रौनकचे कपडे आणि बाबू चालला मामाच्या जोडीला चला गाईज आता आपण वरती जाऊया पाया पडायला मंदिरात हे गाईज तुम्ही बघू शकता आता आम्ही चढत आहे डोंगर आमची पारू लगेच थकली नाही मागे आमची मंडळी बाबू गेला पण पुढं विनयने चढवला बाबूला तर चला आम्ही पण आस्ते आस्ते चढतो दीदी ना परी पाऊस पडल्याचं किती सुंदर असं दिसतं आपला ऐनवलीचा डोंगर काम चालू आहे पायऱ्यांचा गाईज बघू शकता दीदी चालले दर्शन करायला तिच्या पाठीमागं आम्ही आहोत गर्दी दाखवते आमची बुता दीदी जाम गर्दी चला जे डोक्यावर चल हे काय तुम्ही बघू शकता फायनली दर्शन झालेलं आहे बाबूचं कपाळ पूर्ण लाल झालेलं आहे मस्त दीदी कुठे चला गाईज आता आम्ही बाहेर जातो नाही तर इथेच थांबतो मग बाबूला थोडं दूध वगैरे बिस्किट वगैरे पाजतो मग
भेटतो तुम्हाला. हे गाई तुम्ही बघू शकता आपला बाबू कसा खेळत आहे इथे. दम परल तसा. अरे बापले. जाशांग ए चोनी चोनी ये चोनी चोनी ये. अरे अरे बापरे बापू कुठे चाललं. ए बाबू इथे तिथे आण बाबूला. किरणचं दर्शन झाला. 2-3 घंटे लागलं त्यांना ना. कसं वाटलं आता. चला चला आम्ही पण इथे. बाबू आपला झोपले गाईत. प्रसाद साहेब पण तिथे आल्या. चला प्रसाद मामा ए चल किरण. गाई आजही 1-2 तास झाला फोटो काढता. अजून फोटो होत नाही. यांना माकड बघ नको मारीन माकड. दर्शन करते मामाची जोडला फोटो. बाबू गाईस तुम्ही बघू शकता किती सुंदर असे आपले लेणे आहेत आणि वॉटरफॉल छोटासा. विनय मामा बाबूला हैराण करतो. कचरा बाटल्या त्या डस्टबिन मध्ये टाकायच्या. आता गर्दी कमी झाली. हे गाईज आता आम्ही खालती उतरण्यासाठी चाललो आहे. कारण की आमचं दर्शन चांगला झाला. दर्शन करून आम्ही 1-1.5 तास जास्ती बसलेलो. कारण की प्रसाद साई मागे होती. तर आता आम्ही खालती जाऊन काहीतरी ज्यूस वगैरे पिऊ ना मग निघू इथून. मग जेवण करायला जाऊ. तर चला भेटते तुम्हाला. गाईज ही गर्दी बघा. जाताना पण अशीच गर्दी आणि येताना सुद्धा. बाबू वैतागला. तिला आता 4 वर्षाचा विजा भेटला डायरेक्ट. हो सगळ्यांचे थोडी जीवाला शांती भेटली. आपली दीदी बघू शकते तर मम्मी खाऊ घेतात. मम्मी हाय का. मम्मी मला अगं राहून दे. गाई तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. आम्ही स्टार्टर मागवले चना कोली वडा या काही त्याच्यात चणे आपल्यासारखी चव नसते इथं. विनय कसा वाटला. किरण भालो खातो आपला. कोण किरण भालो. येस अजय तुला कसा वाटला. मला चांगला वाटला. हा छोटा बेबी. पाणी बघा खूप वाटतं. आम्ही निघलो आणि पाण्याने सुरुवात केली. कुठं काय जास्त दिसत पण नाही. आपलं बाबू ऐकर बाबू. हाय गाईस झोपते आपली. झोपून गेली. मी नाही बघ कसा पासा आपले. कसा बसतो अजून. पाऊस बारिश ही बारिश. बारिश ही बारिश. गाईज आम्ही बर्फी घ्यायला उतरलो. तर पारूच्या आखरीत बघा दुकानात जाऊन ठरले. हे बघ किरणने स्वतःचा बंदोबस्त केला. तुझ्या भावाचा गेले. माझा तुझा नाही का भाऊ. तो माझा पण भाऊ आहे. मोठा भाऊ आहे. पैसे देते. दे वापस दे. वापस दे. बाबू चिडचिड करले.
अजय मामा तिकडं आले गुजरात वरून फोन. आणि पारूच्या अजून पेट्या बांधून होत नाही. पारूचा बालाचाच होणे ना टाकतात त्याला. दीदी काय घेतला तुम्ही परसाद मामाने? काय घेऊन दिला? काय घेऊन दिला तुला मामाने? तुला आवडते? सो हे गाईज आताच आम्ही घरी बसलो, म्हणजे येऊन थोडा टाइम झाला. बाबूला मी पेज वगैरे पाजली कारण की त्याने काही खाल्ला नव्हता, त्याला जाम भूक लागलेली. तर त्याला आता खाऊन मी मस्त पैकी एकदम टवटवीत केलेलं आहे. जा सांग घरला ऐकल ना. तिथे दीदी आपली बसली आहे. आत्ताच जस्ट बाबूला पेज पाजली. तर त्याचा पहिले आंघोळ करून घेते आणि एके साईडला दीदीला पाणी लावते. आणि त्यांची आंघोळ झालं का मी आंघोळ करून घेते ना, मग स्वयंपाक बनवते. आता स्वयंपाक एवढा कंटाळा आले ना, जाम थकलो. म्हणजे गड चढून उतरून नाही तेवढा त्या ट्रॉफिकने आम्हाला हैराण केलं. जाम ट्रॉफिक आज एवढी ना कंटाळा आला. येताना बी जाम गर्दी होती. आज जाम गर्दी होती. आमचं दर्शन लगेच झाला, 10 मिनिटात झाला असेल कारण की बाबू छोटा होता. तर आम्ही लगेच दर्शन घेतलं आम्ही मधून. आणि यांना प्रसाद जाम टाईम लागला माझ्या भावांना. त्यांचा 1-1.5 घंटा जास्त गेला असेल. तर त्यांच्यासाठी आम्ही वरतीच बसून राहतो, तुम्ही बघितलं असेल. तर चला आता पहिले फ्रेश होतो आम्ही सर्व ना, मग भेटतो. सो हे गाईज आता आमचं जेवण करून वगैरे झालेलं आहे आणि आम्ही आता बसली आहे, म्हणजे मी बसली आहे. बाबू तिथे खेळतं, ब्लर होतं. दीदी इथे आहे आणि दीदीचे डॅडी गेले बाहेर. सो आता माझी फक्त भांडी घासायची आहेत. किती मज्जा आली? खूप मज्जा आली. आम्ही जेवायला थांबलो ना, ट्रॉफिक पण जाम होते. आम्हाला खूप कंटाळा आला. आम्ही घामाघीत झालो म्हणून आल्या पहिले आंघोळ केली. मग जराशी जेवलो बिवलो, फ्रेश बी चालू. मम्मी थांब दाखवतो तुम्ही मला काय काय घेऊन दिलं. मी तर बाबूने येऊन फेकून दिल का बघू इथं गायला तरी काय दाखवतं ग बेटा. या अशा तिला बडीशेप पाहिजे होत्या. अजून डॅडीला दाखवला नाही आम्ही. डॅडी अजून काय चिक्की वगैरे घेतल्यात तिला. मम्मीनी तर मामा मामा सगळी चिक्की घेतली, आम्ही घेतली, पारमाशी सगळी घेतली, सगळे घेतला खाऊ. हे बघा कसली मोठी मम्मी चिक्कीचं पॅकेट घेतला. आणि फ्लेवर वाईज आहे. कॅमेरा काबलर होतो का माझी बघा टाकली आले चॉकलेटची. याच्यातच होते तरी पण मम्मीने घेतलं. दीदीचे डॅडी येतील तर जाम वरटतील कारण माझे दुखते दाढ आणि एवढा चॉईस केले. आणि माझा डॅडी जाम बोलतील आम्हाला. एक आधी माझा फेवरेट गुलकंद ठेव चल. ते दर्शूला वगैरे सगळी पोरांना द्यायला लागते तुला नाही. आणि हा गाईस तिथे प्रसादनी मला बदामी हलवा घेऊन दिले आणि दीदीला काजू कतरी आणि बालानी मला बर्फी घेऊन दिले. तो माझ्या भावाने पण मला खाऊ घेऊन दिले, आम्ही सुद्धा घेतले. आणि आज आम्ही खूप एन्जॉय केला. देवीचं दर्शन पण चांगला झाला आणि मस्त सुखरूप गेलो सुखरूप आलो. घाटात जाम पाऊस पडत होता ना. घाट उतरलो तर काही इकडे जास्ती नव्हताच पाऊस. तिकडे ना गरम पण जाम होत होता. गर्दी तर बेहिसाब होती. बाबूचं पण मज्जा आली ना. बाबू छोनी मज्जा आली तिला. त्याला गरम होत होता तर तो नुसता रडत होता. सो चला गाईज आजच्या ब्लॉगचा एंड इथेच करते. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. विसरू नका. बाय बाय, गुड नाईट.